दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी दीपावली पाडवानिमित्त उत्तर आणि मध्य भारतात अन्नकूट उत्सव आणि गोवर्धन पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हा दिवस अन्नकूट उत्सव म्हणूनही ओळखला जातो. बाळापूर येथील बारादरी संस्थानचे व्यवस्थापक हरिभक्त पारायण गजानन पुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली बाळापूर शहरातील बारादरी संस्थान येथे दीपावली पाडवानिमित्त गोवर्धन पूजा करून अन्नकूट उत्सव साजरा करण्यात आला आणि तब्बल 56 भोग देवाला अर्पण करण्यात आले. दीपावली पाडव्याच्या दिवशी गोवर्धन पर्वताचा आकार करून त्याची पूजा करण्यात आली. पुराणानुसार द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाच्या आदेशानुसार गोवर्धन पर्वताची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. विशेष म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातून या परंपरेमागे निसर्ग पूजेचा एक महत्त्वाचा संदेश दडलेला आहे. या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गायीच्या शेणापासून गोवर्धनाचा आकार बनवून भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. गायीचे शेण पुराणात अत्यंत पवित्र मानले गेले आहे. तसेच गायीच्या शेणातही लक्ष्मीचा वास असल्याचे ग्रंथात सांगितले आहे. त्यामुळे सुखसमृद्धीसाठीही गोवर्धनाची पूजा करण्याची परंपरा आहे. या पर्वावर गायींची सेवा करणे महत्त्वाचे मानले जाते. काही ठिकाणी सकाळी गोवर्धन पूजा केली जाते तर काही ठिकाणी प्रदोषकाल या पूजेसाठी शुभ मानला जातो. या पार्श्वभूमीवर श्री बारादरी मंदिरात अन्नकूट उत्सव साजरा करण्यात आला, ज्यामध्ये देवाला नवीन धान्याचा नैवेद्य दाखवण्यात आला आणि 56 भोग अर्पण करण्यात आले. अन्नकूट उत्सव साजरा केल्याने माणसाला दीर्घायुष्य व आरोग्य प्राप्त होते असे मानले जाते. या दिवशी नवीन धान्य देवाला अर्पण करून त्याची सुरुवात केली जाते. या विशेष दिवशी गायी, बैल यांसारख्या प्राण्यांना अंघोळ घालून त्यांना अगरबत्ती, चंदन आणि फुलांच्या माळा घालून त्यांची पूजा केली जाते. यानंतर गाई मातेला मिठाई खाऊ घालून आरती केली जाते आणि प्रदक्षिणाही करण्यात आली. शेवटी परमेश्वराला 56 भोग अर्पण करून हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. या अन्नकूट उत्सवात बाळापूर शहरातील पुजारी पंकज विखोरे महाराज यांच्यासह प्रेमानंद गिरी महाराज, स्वामी ब्रह्मस्वरूपानंद गिरी महाराज, श्री रामनाथ महाराज, सागरनाथ महाराज, बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोंडगे, अशोक मंडलेसर, गजानन इंगळे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व परिसरातील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला.